नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी माधव मोरे पुनस्वी आपलं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलोय अशा भक्तिमय वातावरणामध्ये वसलेल्या श्री साईबाबा मंदिरामध्ये आणि या मंदिराला मिनी शिर्डी साईबाबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर चला तर आपण आतमध्ये जाऊया, साईबाबांचं दर्शन घेऊया आणि या परिसरामध्ये अनेक तुम्हाला छोटे मंदिरं पाहायला मिळतील. त्या मंदिराचं सुद्धा आपण दर्शन घेऊया आणि मंदिराचा जो काही इतिहास आहे तो इतिहास या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला आपण साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, साईच्या या पवित्र दरबारात आल्यावर मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी गाभाऱ्यांच्या अगदी बाहेर विराजमान आहेत भगवान शंकराचे परमभक्त श्री नंदी महाराज. महादेवांच्या आणि साईंच्या दर्शनापूर्वी नंदी महाराजांचे आशीर्वाद घेण्याला खूप विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की नंदी महाराजांच्या कानात आपली इच्छा सांगितली की ती थेट देवापर्यंत पोहोचते. चला तर मग आपणही नंदी महाराजांचं दर्शन घेऊया. गाभाऱ्याबाहेर असलेल्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आता मी निघालो याच परिसरात असलेल्या महादेवांचं मुख्य मंदिराकडे. बघा मित्रांनो, आम्ही आलोय महादेवांच्या मंदिरासमोर आणि इथे मंदिरांच्या अगदी समोरच अजून एक खूप सुंदर आणि छोटंसं नंदी महाराज विराजमान आहेत. महादेवांच्या दारात पोहोचल्यावर सर्वात आधी आपण या छोट्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊया. छोट्या महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण पाऊल टाकतोय महादेवांच्या गाभाऱ्यात आणि हे पहा, साक्षात भोलेनाथ मोशी आळंदी रोडवरील या साई मंदिरातील हे महादेवांचं रूप खरोखर खूप शांत आणि प्रसन्न आहे. तुम्हीही घर बसल्या महादेवांचं दर्शन घ्या. मित्रांनो, भोलेनाथांचे आशीर्वाद घेऊन मी आलोय थेट साईबाबांच्या मुख्य गाभाऱ्यात, जिथे साईबांची भव्य आणि विलक्षण मूर्ती विराजमान आहे. हे पहा मित्रांनो, साक्षात शिर्डींचे शाही बाबा. मोशी आळंदी रोडवरील या मंदिरात आल्यावर बाबांची ही मूर्ती पाहून डोळे तृप्त होतात. बाबांच्या चेहऱ्यावरील तो आनंद आणि शांतता थेट मनाला स्पर्शून जाते. तुम्हीही घर बसल्या बाबांचे मनोभावे दर्शन आणि आशीर्वाद घ्या. मित्रांनो, मुख्य गाभाऱ्यांच्या अगदी पाठीमागच्या बाजूला आल्यावर येथे एक छोटीशी शांत खोली आम्हाला पाहायला मिळते. चला आपण या खोलीमध्ये जाऊया. हे पहा मित्रांनो, या छोट्या खोलीमध्ये देखील आपल्याला साईबाबांचे एक अतिशय सुंदर आणि मनमोहक रूप पाहायला मिळते. मुख्य गाभाऱ्यात गर्दी असली तरी या पाठीमागच्या खोलीत कमालीची शांतता आम्हाला अनुभवायला मिळते.
त्या शांत खोलीत दर्शन घेतल्यानंतर तेथून पुढे आल्यानंतर आपल्याला येथे बाप्पांचे एक सुंदर रूप पाहायला मिळते। हे पहा मित्रांनो, इथं साक्षात अष्टविनायक गणपती बाप्पांच्या मूर्ती विराजमान आहेत। होय मित्रांनो, आपल्याला एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा 8ही अष्टविनायकाचे दर्शन घडते। मोरेगावचे मोरेश्वर, थेउरींची चिंतामणी, सिद्धेटेकचे सिद्धिविनायक अशा सर्व अष्टविनायक रूपांचे दर्शन घेऊन एकत्र मन अगदी धन्य होते। मित्रांनो, बाप्पांचे अष्टविनायक दर्शन घेतल्यानंतर तेथून थोडं पुढे आल्यावर इथं आपल्याला एक अत्यंत दिव्य आणि भव्य असा राम दरबार पाहायला मिळतो। चला तर या पवित्र दरबाराचे आपण दर्शन घेऊया। हे पहा मित्रांनो, किती सुंदर दृश्य आहे। इथं राम दरबारामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मणजी आहेत आणि चरणाशी बसलेले भक्त हनुमानजी विराजमान आहेत। त्यासोबतच बाजूलाच आपल्याला पंढरीचे विठुराया आणि माऊली रुक्मिणी यांचेही अत्यंत विलोभनीय रूप पाहायला मिळते। इतकंच नाही तर महाराष्ट्रांचा आराध्य संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचीही मूर्ती इथे पाहायला मिळते। एकाच ठिकाणी प्रभू श्रीराम, विठ्ठल आणि संतांचं दर्शन होणं म्हणजे जणू पंढरी आणि अयोध्या येथेच अवतरली सारखी वाटते। मित्रांनो, राम दरबार आणि विठू माऊलीचे दर्शन घेऊन तिथून खाली आल्यानंतर आपल्याला इथे आवारात अजून एक अतिशय सुंदर श्री दत्तात्रेयचं मंदिर पाहायला मिळतं। चला आपण दत्त मंदिरांचं दर्शन घेऊया। हे पहा मित्रांनो, ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप असलेली श्री गुरुदेव दत्त मूर्ती अत्यंत देखणी आणि प्रसन्न आहे। दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनातील उरलेली सगळीच चिंता मिटून जाते आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते। मित्रांनो, आता आपण या संपूर्ण मंदिराची सफर केली आहे, पण हे भव्य आणि सुंदर मंदिर कधी आणि कसे उभारले गेले याचा इतिहास तितकाच रंजक आहे। चला या मंदिराचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया। पुणे आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील हे मंदिर आळंदी साई मंदिर म्हणून जगप्रसिद्ध आहे। या मंदिराची स्थापना श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या मंदिराचा भव्य उभारणीचे काम 1996 ते 97 मध्ये सुरू झाले होते आणि अवघ्या 2 वर्षात म्हणजेच 1998 मध्ये हे काम पूर्ण झाले। 4 जून 1998 रोजी या देखण्या मंदिराची स्थापना झाली। या मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोपरगावचे प्रसिद्ध असलेले संत आणि सुभाष भाऊंचे गुरु धोंडीबाबा तसेच काशीचे जगद्गुरू यांच्या हस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली। त्यानंतर 2003 मध्ये आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पूजनीय श्री गगनगिरी महाराज आणि डॉक्टर CB संतपती यांच्या उपस्थितीत मंदिराचे मुख्य महाप्रवेशद्वार आणि सुवर्ण कलश स्थापना सोहळा पार पडला गेला। तर मित्रांनो, इतिहास आणि दर्शनाने समृद्ध असलेली आजची आपली मोशी आळंदी रोड साई मंदिराची सफर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही येथे अजून आले नसाल तर सहकुटुंब या मंदिराला नक्की भेट द्या। ही माहितीपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पवित्र प्रवासात। तोपर्यंत सबका मालिक एक। ओम साईराम।